36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. बुलढाणा नगरपालिकेने धडक अतिक्रमण हटाव मोहीम केली सुरू. बुलढाणा शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे होणारा त्रास लक्षात घेता बुलढाणा नगरपालिकेने धडक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. अतिक्रमण प्रमुख सुभाष खरात यांच्या नेतृत्वाखाली जयस्तंभ चौक, कोर्ट रोड, धाड नाका आणि जांभरुण रोडसह शहरातील विविध मुख्य मार्गावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे रुग्णवाहिका आणि नागरिकांच्या येण्या जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि या कारवाईमुळे हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. 25 वर्षापासून इथं दुकान आहे या रोडवर. आता बरेच वर्षापासून याच्यावर चालू आहे आमचं. दुसरं काही आम्हाला कमाईचा मार्ग नाही. एकमेव हाच मार्ग आहे आमचा कमाईचा आणि कुटुंब चालवायचा. आता हे वेळोवेळी उघडचे आमची काही ना काही पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. याच्यावर बरेच लोक म्हणजे एका घरामागे 4-5 जणांची पोट असते. आता आम्ही वाहन कुठं पोट भरावं, सडके माल आहे, दुकानं पण ठेवा फेका. तुम्ही गरीबाले पोट नाही भरू द्या लागले. आधी सांगितलं होतं का अतिक्रमण काढलं? सांगितलं होतं, आता किती दिवस नेहमीच झालं ते आम्ही जा कुठं मग कुठं पोट भरा बाळा जाते ना. 50-60 वर्षाची बाई मी कुठं काढायला तू काय आता मागणी काय? मागणी का आमचं काही काही निर्णय लावा नेहमी 8-4 दिवस झाले कितीच आम्हाला. आमचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि समोरचं जे अतिक्रमण आहे ते बी हटवण्यात आलेलं पाहिजे. जे दवाखान्याचे अतिक्रमण आहे त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही केलेली, ते पूर्ण त्यांच्यामुळे गाडीला अडचण निर्माण होतात. आमचे कमीत कमी समजा 15 ते 20 वर्षापासून दुकान आहे अतिक्रमण आणि पूर्ण फ्रूट व्यवसाय आमचा आणि प्लस मग दुसरे भाजीपाला. आमच्या 15-20 वर्षापासून फ्रूटचं दुकान आहे, माझ्या बाजूला चहाचं दुकान आहे आणि बरेच काही भाजीपाल्याचे दुकान आहे आणि याच्यावरच आमचं सगळं घर चालते. आणि दुसरी गोष्ट ही गरजवंत वस्तू आहे आणि दवाखाना लाईन मध्ये हेच वस्तू चालतात. बाहेरच्या ठिकाणी या वस्तू चालू शकत नाही. तुम्ही आम्हाला पर्याय जागा दिली पण तिकडे त्या फळ झालं, भाजीपाला झालं, दूध झालं, चहा झालं, हे नाही चालणार. आमच्या हिशोबानं इकडंच कुठं ना कुठं तिथून तेवढं पर्याय काय नाही करून द्या.